सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी राज्यामध्ये डान्स बार करता बार मालकांना परवानगी दिली खरी, पण अजूनही काही अटींची पूर्तता झालेली नाहीये आणि असं असतानाही मुंबईमध्ये सर्रास डान्स बार सुरू आहेत। दक्षिण मुंबईमधल्या ताडदेव भागातल्या इंडियाना, व्हाईट हाऊस आणि ग्रीन बार इथं बारबाला नाचत असून त्यांच्यावर सारे नियम आणि अटी धाब्यावर बसवून पैशांचा पाऊस पाडला जातोय। हे खळबळजनक वास्तव एका सामाजिक कार्यकर्त्यानं आपल्या मोबाईलमध्ये शूट केलेलं आहे आणि ते फुटेज झी 24 तासच्या हाती लागलंय। हा आहे ताडदेव मधला व्हाईट हाऊस बार। या बारमध्ये परवानगी नसताना देखील बेधडकपणे पोलिसांच्या नाकावर टिचून डान्स बार आणि बारबालांचा अशा प्रकारे नाच सुरू आहे। पोलिसांच्या नाकावर टिचून अशा प्रकारे इथे दौलत जादा होते। इंडियाना, व्हाईट हाऊस, ग्रीन बार मधली घटना आहे। मुंबईमध्ये असे डान्स बार अजूनही सर्रास सुरू आहेत। झी 24 तासकडे याबाबतची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। सुप्रीम कोर्टानं कितीही अटी घातल्या तरी बारमालक कशा प्रकारे ह्या अटी धाब्यावर बसवतात ह्याची दृश्य आपल्याला यामधून दिसून येतात। आपण बघतोय ह्या डान्स बार मधली ही जी दृश्य आहेत एका व्यक्तीने शूट केलेले आहेत आणि हे शूट आपल्यापर्यंत पोहोचले। ही दृश्य झी 24 तासच्या हाती लागली आहेत। आपण बघतोय पोलिसांच्या नाकावर टिचून अशा प्रकारे ही दौलत जादा होते। मुंबईमध्ये असे डान्स बार आहेत। त्यातल्या काही डान्स बार मध्ये कशा प्रकारे ह्या नोटांचा आपण ह्या नोटा उडवल्या जातात ते आपण ह्या दृश्यांमधून बघतोय। कशा प्रकारे नोटा उडतात। कोर्टानं खरं तर याबाबत अटी घातलेल्या आहेत, नियम शर्थी दिलेले आहेत, मात्र बार मालक या शर्थींचं कुठेही पालन करताना दिसत नाहीयेत। झी 24 तासकडे ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बार मालकांकडून सुप्रीम कोर्टाच्या अटी कशा धाब्यावर बसवल्या जातात। तर हे फुटेज ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवले, झी मीडियाकडे पोहोचवले, ते सध्या आपल्या बरोबर आहेत। आपण त्यांच्याशी आणखी चर्चा करूया। नमस्कार आणि सांगाल आम्हाला की नेमकं हे दृश्य तुम्ही कसं टिपलत, कुठे मिळालं? हे दृश्य माझ्या अशिलानं त्यांच्या बारमध्ये जाऊन टिपून घेतलं। त्यांना पहिलं तक्रार दाखल झालेली त्यांच्याकडे। त्यांना समजलेलं की इथं अश्लील प्रकारचे चाळे चालतात, अश्लील डान्स होतो। त्यानंतर त्यांनी स्वतः जाऊन तिथे खात्री केली आणि हे फुटेज त्यांनी त्यांच्या मोबाईलमधून घेतलं असता त्यांना हा सगळा प्रकार उघडकीस आला। त्यानंतर लगेचच त्यांनी कन्सर्न पोलीस स्टेशन तसेच CM ऑफिस तसेच सोशल ब्रँच येथे तक्रार दाखल केली, परंतु अद्यापपर्यंत कोणीही त्या तक्रारीची दखल घेतली नाही, म्हणून त्यांनी मीडियाचा हा मार्ग निवडला आहे। अगदी आपण असं संपर्कात राहा। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत आणखी माहिती देण्यासाठी। खरं तर अजित मांढरे यांच्याकडून आपण आणखी काही त्यांच्याकडून आणखी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपण या सामाजिक कार्यकर्त्यांना आणखी याबाबत विचारूया। हे जेव्हा दृश्य टिपलं गेलेलं आहे, खरं तर प्रश्न मनात हाच येतो की सुप्रीम कोर्टानं अनेक अटी शर्थी लागू केलेल्या आहेत, सांगितलेले आहेत, नियम दिलेले आहेत, मात्र बारमालक कुठल्याही पद्धतीचं एकंदरीतच या अटी पाळत नाहीयेत असंच दिसतंय। काय आपल्याला ह्याच्यावर म्हणायचं आहे? आपण बघतोय खरं तर ही दृश्य झी मीडियाकडे आलेली आहेत आणि ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनी ही दृश्य शूट केलेली आहेत ते सध्या आपल्या बरोबर आहेत। आपण बघतोय पोलिसांच्या नाकावर टिचून अशा प्रकारे बारमध्ये कशी दौलत जादा होतीये आणि या बार गर्ल्सवर नोटांचा पाऊस पडतोय। सुप्रीम कोर्टानं अनेक आदेश दिलेले आहेत। इथून पुढे जेव्हा बार्सना परवानगी दिली जाईल त्यावेळी काय काय नेमके नियम असावेत याबाबत सांगितलेले आहे, मात्र पोलिसांच्या नाकावर टिचून आणि या सगळ्या अटी धाब्यावर बसून अशा प्रकारे अजूनही बार्समध्ये हे सगळं सुरू आहे।
तर या संदर्भात आणखी पुन्हा एकदा बोलण्यासाठी आपण या सामाजिक कार्यकर्त्यांकडे जाऊया, ज्यांनी हे दृश्य शूट केलेलं आहे आणि झी मीडियाकडे पोहोचवलेलं आहे. खरं तर आम्ही त्यांचा चेहरा दाखवू शकत नाही आहोत, त्यांच्या यापुढे जीवाला धोका होऊ नये यासाठी खरं तर आम्ही त्यांचा चेहरा दाखवत नाही आहोत. आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया. खरं तर आपण बघतोय की सुप्रीम कोर्टानं अनेक अटी सांगितलेल्या आहेत, मात्र कुठलेही बार मालक अशा प्रकारच्या ह्या अटी पाळताना दिसत नाहीये. काय वाटतंय तुम्हाला? सुप्रीम कोर्टाच्या सगळ्या आदेशाचा अवमान आज सध्या तर यांच्याकडून चालू आहे आणि आजची जी युवा पिढी आहे, ह्या युवा पिढीला अक्षरशः बर्बाद करण्याचं एक काम हे बारमालक करत आहेत. तसंच आजची ही गुन्हेगारी जी वाढणार आहे आणि जी वाढते त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हे डान्स बार. एकदा डान्स बारचं जर का सवय लागली युवा पिढीला तर ते पैसा फेकण्यासाठी ते काही करू शकतात. कुठल्याही गुन्हेगारी क्षेत्रामध्ये उडी घेऊन त्यांची इच्छा पूर्ण करू शकतात. खरोखर समाजाला लागलेला हा खूप मोठा रोग आहे असं म्हणावं लागेल. खरंय खरंय. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्याबरोबर संपर्कात आहेत. अजित, आपण बघतोय खरं तर सुप्रीम कोर्टाने अनेक अटी दिल्यात, नियम दिलेले आहेत, मात्र हे कुठलेही नियम पाळताना दिसत नाहीये. अशा बार्सना, डान्स बार्सना परवानगी दिली आहे? अनुपमा, मुळात सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जवळपास सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानुसार 8 बारना म्हणजे 8 बारना डान्स बारची परवानगी देण्यास सांगितली होती. मुंबई पोलिसांनी मुंबईमध्ये 3 डान्स बार म्हणजे इंडियाना बारमधील आपल्याकडे एक फुटेज आहे, त्याच पद्धतीनं एरो पंजाब आणि साई प्रसाद या 3 बारना मुंबई पोलिसांनी परवानगी दिली. पण अजूनही हे 3 जे डान्स बार मालक आहेत ते डान्स बार सुरू करू शकत नाही, कारण का नवीन अटीनुसार जे नवीन डान्स बार आहे त्या डान्स बारमध्ये एक स्टेज बांधला जाणार आहे आणि त्यावरती बॅरिकेटिंग करून त्या ठिकाणी ज्या बारबाला आहेत ते त्या ठिकाणी नाच करणार आहेत. त्यामुळे स्टेजची परवानगी, किती स्टेज असेल, कसा असेल, किती मुली त्या स्टेजवरती असतील, या सर्वाची परवानगी नाट्य परिषदेकडून अजूनही त्या तीन जे बार मालक आहेत त्यांना मिळेल नाही आहे. त्यामुळे मुळात ऑफिशियली म्हणजे अधिकृतपणे हे बार सुरू करू शकत नाही आहे. मुळात जरी त्यांना परवानगी मिळेल असेल तरी जे नवीन अटी आहेत त्यानुसार बारबाला आणि ग्राहक यांच्यामध्ये खूप अंतर पाहिजे. त्याचबरोबर ज्या बारबाला नाचतात त्यांच्यावर कुठल्या परिस्थितीने तुम्हाला पैसे उडवता येणार नाही. शिवाय ज्या बारगल आहेत त्या ग्राहकांपर्यंत जाणार नाही. अशा वेगवेगळ्या अटी घालून दिलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने देखील या अटी कायम ठेवलेल्या आहेत. फक्त सुप्रीम कोर्टाने 2 अटी शिथिल केल्या होत्या, त्या म्हणजे डान्सबारमध्ये CCTV कॅमेरा लावावा आणि त्याचं फुटेज जे आहे ते स्थानिक मुंबई पोलिसांना द्यावं. या 2 अटी त्यांनी शिथिल केल्या होत्या. पण इतर ज्या अटी आहेत की डान्सबार ज्या बारगल आहेत त्यांच्यामध्ये आणि ग्राहकांमध्ये अंतर असावं. संपूर्ण जेव्हा हा नाच सुरू असेल तेव्हा लिमिटेड मद्यपान करण्यात यावं. शिवाय डान्सबार ज्या बारगल आहेत त्यांच्यावर कोणतेही पैसे उडवण्यात येऊ नये. एखाद्या ग्राहकाला वाटलं की संबंधित जी बारगल आहे तिला पैसे द्यावे तर काउंटरवर जाऊन ते पैसे द्यावे, टोकन घेऊन पैसे द्यावे. म्हणजे मुळात ज्या अटी होत्या सुप्रीम कोर्टाच्या त्या पूर्णपणे या जे दृश्य आहेत जे आपले सामाजिक कार्यकर्ते त्यांनी जे शूट केलेलं आहे त्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की कुठेही मुंबई पोलिसांचा धाक नाही आहे किंवा न्यायालयाचा धाक नाही आहे. सर्रासपणे जे बारबाला आहेत त्यांना नाचवलं जातं आहे, त्यांच्यावरती लाखो रुपये उधळले जात आहेत. एक जो बार आहे त्याचं आपण जर दृश्य पाहिलं त्या दृश्यामध्ये स्पष्ट दिसते आपल्याला की 2 बारवाला त्या ठिकाणी नाचेल, त्यांच्यावरती कोट घातलेले 2 जे बारचे मॅनेजर आहेत त्या ठिकाणी जे लोक त्यांना येऊन जवळपास 1.5 ते 2 लाख रुपये देत आहेत आणि त्यांच्यावर ते जसा पाऊस पडावा असे पैसे त्या ठिकाणी त्यांच्यावर ते 2 बारबाला आहेत त्यांच्यावर उधळत आहेत. एका ह्याच्यामध्ये दुसरं जे फुटेज आहे थोडं ते कापड फुटेज, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की जी बारबाला आहे ती कशा पद्धतीनं नृत्य करते, म्हणजे अश्लील नृत्य केलंय का तिने असा देखील प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. ज्या पद्धतीने ती नाचते, ग्राहक जो ग्राहक बसले त्याच्या जवळ जाते, त्या ठिकाणी बसते, म्हणजे मुळात हा संपूर्ण प्रकार जो सुरू आहे. त्यामुळे न्यायालयाने ज्या अटी घालून दिल्या होत्या किंवा न्यायालयाने ज्या नियम दिले होते मुंबई पोलिसांनी, राज्य सरकारनी, स्टेट गव्हर्नमेंट आपलं जे होतं विशेष करून मुख्यमंत्र्यांनी डान्स बार सुरू होऊ नये याकरता थेट दिल्लीच्या लोकांशी आपल्या त्या ठिकाणी त्यांनी वाद घातला होता. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये एवढं सगळं होऊन सुद्धा पूर्ण परवानगी न मिळून सुद्धा अशा पद्धतीने मुंबईमध्ये थेट डान्स बार सुरू आहेत. त्यामुळे नेमकं ह्या डान्स बारांना अभय कोणाचं आहे, कोण यांच्या पाठीशी आहे किंवा कोणाच्या सहकार्याने हे सर्व डान्स बार सुरू आहेत याची आता सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. खरे अजित धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. तसंच हे फुटेज ज्यांनी आपल्याला पोहोचवलेलं आहे असे एक सामाजिक कार्यकर्ते आपल्याबरोबर होते. धन्यवाद. आपलेही हे सगळं फुटेज आपण झी मीडियाकडे पोहोचवलं त्याबद्दल. खरं तर हा जो सगळा प्रकार आहे तो निश्चितच झी मीडियाच्या माध्यमातून आम्ही सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि कशा प्रकारे ह्या जे सगळं कायद्याचं उल्लंघन होतंय, अटी नियमांचं, शर्थींचं उल्लंघन होतंय हे सुद्धा पोहोचवण्याचा निश्चितच प्रयत्न करू. धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी.
झी 24 तासकडची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय. बार मालकांकडून सुप्रीम कोर्टाच्या ह्या ज्या अटी आहेत त्या कशा धाब्यावर बसवल्या जात आहेत. सुप्रीम कोर्टानं जे काही आदेश दिलेले होते ह्या कुठल्याही आदेशाचं पालन होताना दिसत नाहीये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.